द्वादशोऽध्यायः भक्तियोग। निर्गुण ब्रह्माली भक्तीपेक्षा सगुण ब्रह्माली भक्ती सुलभ। कित्या म्हळ्यार देहधारी मनुष्याक निर्गुण ही गती कष्टान अर्थ जाता अशी म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाक ह्या अध्यायाच्या प्रारंभात उपदेश दिता। जाल्यार तो मुखार सांगता की ह्या दोन्ही पैकी खंयच्याय एक पद्धतीन भक्ती केल्यार भी तो म्हाकाच येवन मेळता। तेन्ना म्हजेर निश्ठ दवरनो सगळी कर्म म्हाकाच अर्पण करनो मेगेल्याच ध्यानात तू मग्न जा। तसल्या भक्तालो हांव बेगी उद्धार करता अशी अर्जुनाक समजायता। अर्जुनाक आनी सांगता की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आणि कर्मफलाचो त्याग केल्ल्यांक बेगी शांत प्राप्त जाता अशी सांगून मुखार श्रीकृष्ण अर्जुनाक तागेल्या प्रीतीच्या भक्ताली लक्षणां विस्तारान आणि चंद करनो वर्णन करनो ह्या अध्यायाचो मुक्ताय करता। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। अर्जुनान म्हळे अशी निरंतर जे भक्त तुगेले सगुण रूपाचे उपासन करतात आणि जे अव्यक्त अक्षराचे म्हळ्यार निर्गुण रूपाचे उपासन करतात त्यापैकी चढ उत्तम योगी कोण? श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमो मताः। ये त्वक्षरम् अनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवम् संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्। श्रीकृष्णान म्हळे कोण म्हजेर मन लावन सतत स्थिरचित्तान परमश्रद्धेन मेगेली सगुण रूपाची उपासन करतात ते योग्यांत उत्तम योगी अशी हांव लेखता। जाल्यार कोण इंद्रियाचे संयम करनो सर्वत्र समबुद्धी दवरनो सर्व प्राणालया बरेपणात तत्पर जावन अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य अविकारी अचल आणि नित्य असल्या अक्षराची म्हळ्यार निर्गुण रूपाची उपासन करतात ते भी म्हाकाच पावतात। कोणाल मन अव्यक्ताचेर आसक्त जाल्या तांकां साधना मेळोवच्याक चड त्रास जाता कारण देहधारी मनुष्याक अव्यक्त ही गती कष्टान अर्थ जाता। जाल्यार हे पार्था कोण एकाग्र चित्तान सगळी कर्म म्हाक अर्पण करनो अनन्य भावान मेगेल ध्यान करत उपासन करतात त्या मच्चित्त जाल्ल्या भक्तांक ह्या जन्म मरणांच्या भवसागरातुल्यान हांव बेगी उद्धार करता। मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽपि असमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि
कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शांतिरनंतरम। तू मजेरीची मन दवर, मजेरीची बुद्धी स्थिर कर, तेन्ना तू मज भितरीची निवास करतलो, हातूंत संशय ना। आता मजेरीची चित्त स्थिर करचे तुका साध्य जायना जाल्यार हे धनंजया तू अभ्यास योगान म्हाका प्राप्त करून घेवची इच्छा कर। अभ्यास करच्याक बी तू असमर्थ जाल्यार सगळी कर्म मेगेल खातीरीच कर, अशी मदर्थ कर्म केल्यार बी तू सिद्धी पावशीत। ते बी करच्याक तू अशक्त जाल्यार मेगेल योगाचे आश्रय कर न्हू, म्हाका शरण येव न्हू, मनाचे संयम कर न्हू, सगळ्या कर्मफलाचो त्याग कर। अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचो त्याग श्रेष्ठ, कारण त्याग केल्ल्याक बेगी शांती प्राप्त जाता। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पितमनोर्बुद्धिः यो मे भक्तः स मे प्रियः। खंयच्याय प्राण्याचेर द्वेष कर नाशिल्लो, मित्रतेन वागतलो, दयाळू, निस्वार्थी, निरहंकारी, सुखदुःखात समान उरतलो, क्षमाशील, सदा संतुष्ट, योगी, संयमी, दृढनिश्चयी, मजेर मन आणि बुद्धी दवरिलो मेगेल भक्त म्हाका प्रीतीचो आसता। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः। अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः। कोणाल निमित्यान जग उद्विग्न जायना, जगाकडच्यान कोण उद्विग्न जायना, कोण हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेगातुल्यान अलिप्त उरता तो म्हाका प्रीतीच आसता। निरपेक्ष, स्वच्छ, दक्ष, उदासीन, व्यथ नाशिलो, कर्तव्याभिमानाचो त्याग करतल भक्त म्हाका प्रीतीच आसता। यो न रश्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान मे प्रियो नरः। कोण हर्षित जायना, द्वेष करना, दुःख करना, आश करना आणि शुभ अशुभ कर्माचो त्याग करता तो भक्तिमान म्हाका प्रीतीचो आसता। कोण शत्रू आणि मित्रांत, मान आणि अपमानात, शीत आणि उष्णात, सुख आणि दुःखात समान जाला, कोणाक आसक्ती ना, निंदा आणि स्तुतीत समभाव आसा, मौनी, मेळिल्ल्यात संतुष्ट पावतलो, आश्रय नाशिलो आणि स्थिर बुद्धीचो भक्तिमान मनुष्य म्हाका प्रीतीचो आसता। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। जे श्रद्धावान मनुष्य यथोक्त जावन अमृतावरी आशिल्ल्या ह्या धर्माची उपासन करतात आणि म्हाकाच परमेश्वर मानतात ते भक्त म्हाका अतिशय प्रीतीचे असतात। इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12अध्यायः। अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी भक्तियोग नावाचो 12वा अध्याय समाप्त।